देशानं भारतरत्न सुद्धा बहाल केला नाही। जे काही राजकीय पुढारी असतील ज्यांनी आपापल्या पुढारकीच्या माध्यमातून आपलं वर्चस्व स्थापित केलं, आपले स्वतःचे घर बांधले, त्यांना आज रोजी या देशामध्ये भारतरत्न देण्यात येतो आणि ज्यांचं कार्य विशेष होतं, महान होतं, ते यापासून वंचित आहे। यानंतर श्री विशाल भाऊ आगरे यांना मी विनंती करतो की त्यांनी 2 शब्दभर मार्गदर्शन करावं। हॅलो, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर, संत रूपलाल महाराज या सर्व महामानवांना प्रथम अभिवादन करतो। आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आमचे संत रूपलाल शाळेचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय विनोद भाऊ अस्वार, उपाध्यक्ष श्री ताडे साहेब, वंचित बहुजन आघाडीचे हरिबहुजन महासंघाचे माजी जिल्हाध्यक्ष प्रदीप भाऊ वानखडे, काशीरामजी सापळे साहेब, त्याप्रमाणे काँग्रेस कमिटीचे प्रदीप भाऊ चोरे, रामकृष्ण मिसाळ, लता निंगळे या ठिकाणी सर्वांनी मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली, त्या सर्वांचे मी आभार मानतो। आणि या ठिकाणी जे विद्यार्थी बसलेले आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांना आजच्या या स्नेह संमेलनासाठी हार्दिक शुभेच्छा देतो। धन्यवाद। धन्यवाद भाऊ, तुम्ही आमचं मन ओळखलं। यानंतर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय विनोद भाऊ अस्वार यांच्याविषयी 2 शब्द असे की साधं सोपं जगावं, दिल खुलास असावं, साधं सोपं जगावं, दिल खुलास असावं, न नाचता रडावं, राग आला तर चिडावं, झालं गेलं वेळीच सोडावं, आपल्या माणसावर हक्कानं रुसावं, रुसलेल्यांना नागाने पुसावं, वळण येईल तेथे सावकाश वळावं, मोकळ्या रस्त्यावर मात्र सुसाट पडावं, खोट्या दिसण्याला नक्की टाळावं, स्वप्न पूर्ततेसाठी रात्रदिन झटावं, हे सांगण्यासाठी माननीय विनोद भाऊ अस्वार कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा संस्थापक अध्यक्ष श्री संत रूपलाल प्राथमिक मराठी शाळा अकोट यांना विनंती करतो की त्यांनी 2 शब्दभर मार्गदर्शन करावं।